Hello students, our subject for today is English, and today we will be do some activities and will discuss about project. Dear students, on page number 17 you have some activity and project work. Look here, read what Tarai and her friends are saying. You can see in this picture Tarai and her friends are playing on the tree, under the tree and around the tree, and they are saying something. Let's read. Mitu says trees give us shade. Trees give us shade म्हणजे झाडं आपल्याला सावली देतात. She is saying Bittu come on up. It's fun sitting on the branch. झाडाच्या फांदीवर बसणं मजेशीर आहे आणि ती कोणाला बोलवते? बिट्टूला बोलवते. Mia says I love to scratch the bark. बाक हा शब्द द वाईल्ड बोर अँड द फॉक्स या धड्यामध्ये आपण या स्टोरीमध्ये आपण पाहिलेला आहे. बाक म्हणजे झाडाचा खडबडीत भाग. अँड शी से आय लव टू स्क्रॅच द बाक. या झाडाच्या खोडावर मला ओरखडे करायला आवडते. अँड डॉग सेज इट्स सो कूल अँड शेडी अंडर द ट्री. झाडाच्या खाली खूप गारवा आहे आणि सावली आहे. अँड दिस वन सेज दिस ट्री ट्रंक इज ह्यूज. या झाडाचं खोड खूप मोठे आहे. ह्यूज मीन्स मोठे, ट्रंक खोड. अँड ही सेइंग आय फाउंड अन अर्थवॉर्म अँड अ कॅटरपिलर. अर्थवॉर्म अँड कॅटरपिलर, गांडूळ आणि सुरवंट. मला काय सापडलेलं आहे? गांडूळ आणि सुरवंट सापडलेलं आहे. अनदर ॲक्टिव्हिटी फॉर यू, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नाव स्टुडंट लेट्स सी इन डिटेल. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मुलांनो, इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचे आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय? एबीसी ऑर्डर. एबीसी ऑर्डर म्हणजेच एक वर्णानुक्रमाने लिहायचे. एबीसीचा जो क्रम आहे त्या क्रमाने येणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजेच काय? द वर्ड हुज फर्स्ट लेटर अपियर्स अर्लियर इन द अल्फाबेट कम्स फर्स्ट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे काय? ज्या शब्दाचं पहिलं अक्षर हे अल्फाबेट्समध्ये आधी येतं तो शब्द आपण अल्फाबेटिकली ऑर्डर लिहिताना सर्वप्रथम लिहितो. जर पहिलं अक्षर सेम असेल दोन्ही, तर आपण सेकंड अक्षराची म्हणजे दुसऱ्या अक्षराची तुलना करतो. जर दुसरं आणि पहिलं आणि दुसरं अक्षर सेम असेल तर आपण तिसऱ्या अक्षराची तुलना करतो. अशा पद्धतीने आपण अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये अरेंज करतो. तर बघूया, फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश अँड एल्बो असे 5 शब्द दिलेले आहेत. पण आपल्याला लक्षात येते बघा, पहिलं अक्षर बघूया, इथे एफ आहे आणि इथे ई ई ई आणि ई आहे. म्हणजे 4 अक्षरांची सुरुवात इथे ई ने झालेली आहे. मग आपण कुठे जाणार आहोत? दुसऱ्या अक्षराकडे. पण आपल्याला दिसेल की दुसरं अक्षर पण, दुसरं आणि तिसरं अक्षर पण इथे सेम आहे. पण इथे बघा, दुसरं अक्षर ई एल आहे, इथे ई वाय आहे, ई वाय आहे आणि ई वाय आहे. एल्बो. मग पहिला अक्षर शब्द कोणता लिहिणार आपण? एल्बो. आणि नंतर आता आपल्याकडे 3 शब्द आहेत ज्यांचे फर्स्ट 3 लेटर्स आर सेम. ई वाय ई, ई वाय ई, ई वाय ई. मग आपण कोणतं अक्षर बघणार? चौथं अक्षर बघणार. मग आपण चौथं अक्षर बघूया. इथे एल आहे, इथे बी आहे आणि इथे एल आहे. बी एल पेक्षा आधी येतं म्हणून एल्बो नंतर आयप्रो. आणि आता 2 वर्ड्स आयलिड आणि आयलॅश, ज्याचे 4 लेटर सेम आहेत. 4 लेटर सेम आहेत म्हणून आपण 5th लेटर बघूया. इथे आय आहे आणि इथे ए आहे म्हणून आयलॅश. एल्बो, आयप्रो, आयलॅश, eyelid and forehead. So let's arrange the words elbow, eyebrow, eyelash, eyelid and forehead. अशाच पद्धतीने मुलांना आपल्याला पुढील शब्द अरेंज करायचे आहेत. इथे बघूया, चिक, चीन, चेस्ट, वेस्ट अँड रिस्ट. आपण फर्स्ट लेटर बघूया. तर 3 शब्दांची सुरुवात ही सी ने झालेली आहे. 2 शब्दांची सुरुवात डब्ल्यू ने झालेली आहे. सी हा डब्ल्यू पेक्षा आधी येतो म्हणून या 3 शब्दांचा आपल्याला आता विचार करायचा आहे. तर आपल्या लक्षात येईल, बघूया, यांचे पहिले 2 अक्षर तिन्ही शब्दांचे समान आहेत. मग आपण तिसरं अक्षर बघूया, ई आय एन ई. पण आय पेक्षा ई आधी येतो म्हणून या 2 शब्दांचा विचार आता आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. याचे 3 लेटर सेम येतात. मग चौथं लेटर बघूया. इथे आहे ई, इथे आहे एस. मग पहिला अक्षर शब्द कोणता येणार? चिक. नंतर चेस्ट, नंतर चीन. आता इथे बघूया, डब्ल्यू डब्ल्यू. पण दुसरं अक्षर ए आहे, आर आहे म्हणून वेस्ट अँड रिस्ट. चिक, चेस्ट, चीन, वेस्ट अँड रिस्ट. आता इथे बघूया, फेस, हिल, हँड, नी, आर्म अँड अँकल. फर्स्ट लेटर आपण बघूया, एफ एच
एच के ए आणि ए. इथे ए ने सुरू होणारे दोन शब्द आहेत ए अँड ए. पण दुसरं अक्षर बघूया आर आणि ते आहे एन. म्हणून पहिला वर्ड येणार अँकल, नंतर आर्म, नंतर फेस, नंतर हँड, नंतर हिल आणि नंतर नी. त्याच पद्धतीने मुलांना आपल्याला पुढचे शब्द अरेंज करायचे. टच, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. बॅक बी पहिला येतो म्हणून तो शब्द पहिल्यांदा लिहिला बी. बॅक, स्टमक, टेल, ट्रंक अँड टस्क. त्याच पद्धतीने हॉर्न, हूफ, जॉ, हाइंड, फ्रंट. याच्यामध्ये एफ हा वर्णमालेत आधी येतो म्हणून पहिल्यांदा फ्रंट, हाइंड, हूफ, हॉर्न आणि जॉ. विस्कर्स, मेन, पॉ आणि नोज. विस्कर्स, मेन, पॉ आणि नोज. आता इथे बघा फर्स्ट लेटर बघूया डब्ल्यू एम पी एन एन. पहिल्यांदा कोणतं येते मेन, नोज, पॉ अँड विस्कर्स. मुलांनो ही सगळे अल्फाबेटिकली ऑर्डरचे वर्ड्स तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहे. Now it's time to project parts of body. Our project's name is parts of body. Before we discuss about project work, let's see the another activity on page number 17. Draw a picture of any bird or animal of your choice and label it. म्हणजे तुमच्या आवडीचं प्राण्याचं किंवा पक्ष्याचं चित्र काढून त्याला नावे द्या. बघा इथे मी एक उदाहरण दिलेलं आहे. बर्डचं चित्र आहे आणि त्याच्या बॉडी पार्ट्सला नावं दिलेली आहेत. बघा बीक, क्राउन, आय, थ्रोट, बॅक, फिदर, विंग, टेल, फीट अँड क्लाव. असं चित्र तुम्ही तुमच्या आवडीच्या प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं काढून त्याला नावं द्यायची आहेत. अँड फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राईब ईच बॉडी पार्ट यू लेबल. आता तुम्ही हे जे नावं दिलेली आहेत त्यांचे वर्णन करणारे शब्द लिहून जोड्या लिहायच्या आहेत. बघा कशा. स्मॉल बिक, त्यांनी दोन उदाहरणं दिलेली आहेत बघा. लॉंग विस्कर्स, लॉंग विस्कर्स म्हणजे लांब मिशा. मिशा कोणाला असतात प्राण्यांना असतात. व्हाईट फिदर्स, पांढरे पीस किंवा पांढरे पंख. आता इथे बघा ब्युटिफुल क्राउन, स्मॉल आय, लॉंग थ्रोट, सॉफ्ट फेदर्स, 2 विंग्स, a long tail, sharp claw, 2 feet. अशा पद्धतीने डिस्क्राईब ईच बॉडी पार्ट यू लेबल. तुम्ही नावं दिलेल्या बॉडी पार्टचं वर्णन करायचं आहे. आता अजून एक बघा, मी प्राण्यांचं चित्र पण तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे. पार्ट्स ऑफ कॅट चित्र काढायचं आहे आणि त्याला लेबलिंग करायचं आहे. म्हणजेच त्यांच्या बॉडी पार्टची नावं लिहायची आहे. नाव डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3-5 सेंटेन्स. तुम्ही जे चित्र काढलेलं आहे किंवा प्राण्याचं किंवा पक्ष्याचं त्याचं आता वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3-5 सेंटेन्स. मी तुम्हाला कॅटचं वर्णन दिलेलं आहे. कॅट. कॅट हॅज 4 थिन लेग्स, 2 ears, 2 bright eyes, a short tail and a round head. Its body is fully covered with fur. Its teeth and nails are very sharp. It has a bushy tail. Cats are usually white, black or brown in color. बघा तुम्ही जे आवडीचं चित्र काढणार आहात पक्ष्याचं किंवा प्राण्यांचं त्याचं 3 ते 5 वाक्यात वर्णन लिहायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे बघा. पार्ट्स ऑफ बॉडी. पार्ट्स ऑफ बॉडी प्रोजेक्टचं नाव आहे आपलं पार्ट्स ऑफ बॉडी. ह्युमन बॉडी, पार्ट्स ऑफ प्लांट आणि पार्ट्स ऑफ बर्ड ऑर ॲनिमल. बघा आता इथे आपला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. ड्रॉ ऑर स्टिक. स्टिक म्हणजे चिकटवणे ना. ड्रॉ म्हणजे चित्र काढा. एक पैकी एक म्हणजे तुम्ही चित्र पण लावू शकतात किंवा चित्र काढू शकतात. ह्युमन बॉडी पार्ट्स गिवन बिलो अँड लेबल देअर. बघा खाली माणसाचे काही अवयव दिलेले आहेत, नावं दिलेले आहेत. त्यांची चित्र काढा किंवा त्यांचा स्टिकर चिकटवून त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं आहे. जसं बघा हेड, नोज, आईज, इयर, हँड, आर्म, शोल्डर, फिंगर, फेस, स्टमक, चेस्ट, लेग, टोज अँड बिग टोज. यासाठी तुम्हाला पेज नंबर 13 ची मदत होऊ शकते. तुम्ही एकत्र चित्र काढू शकता ह्युमन बॉडी पार्टचं आणि त्याला लेबल देऊ शकतात किंवा वेगवेगळे बॉडी पार्ट्स चिकटवून किंवा ड्रॉ करून त्याला नावं देऊ शकतात. इथे बघूया ड्रॉ अ स्टिक
द पिक्चर ऑफ प्लांट अँड लेबल द पार्ट्स ऑफ प्लांट. म्हणजे पिक्चर ऑफ प्लांट म्हणजेच वनस्पतीचं चित्र काढून किंवा चित्र चिकटवून तुम्ही त्याचे पार्ट्स ऑफ प्लांट म्हणजेच वनस्पतीचे अवयव त्याची नावं द्यायची आहेत. अँड डिस्क्राईब द पार्ट्स ऑफ द प्लांट विथ द हेल्प ऑफ द लेबल्स. तुम्ही जी नावं दिलेली आहेत त्याचं एक एक वाक्यात वर्णन लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला पेज नंबर 16 ची मदत होऊ शकते. आणि आपला नुजूस प्रोजेक्ट हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला तर त्याचा तुम्हाला या प्रोजेक्टसाठी फायदा होऊ शकतो. आता बघूया. ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस अँड लेबल इट. नाव डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3-5 सेंटेन्स. आता हा प्रश्न आपण आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बर्ड्स चित्र दाखवलेलं आहे आणि कॅटचं चित्र दाखवून त्याचे 3 ते 5 वाक्यात वर्णन कसं करायचं हे सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा प्राणी किंवा पक्ष्यांचं चित्र काढा किंवा चित्र चिकटवा, त्याला नावं द्या आणि त्याचं 3 ते 5 वाक्यात वर्णन करा. मुलांनो, तुमचा प्रोजेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वेगवेगळ्या आयडियाज वापरा, कल्पना वापरा आणि सुंदर असा प्रोजेक्ट तुम्ही आता घरी करायचा आहे. थँक यू.